डोंबिवलीच्या शौर्याचा इतिहास पुन्हा एकदा जागा करण्यासाठी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या डोंबिवलीच्या वीरपुत्र आन ठाकूर आणि मान ठाकूर यांच्या शौर्य दिनानिमित्त डोंबिवली पश्चिम येथील गणेशनगर राजूनगर येथील मृत्युंजय आनमान ठाकूर शौर्यस्थळी विशेष कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते। सन 1739 मध्ये वसई किल्ला जिंकण्यासाठी पोर्तुगीजांविरोधात झालेल्या युद्धात या दोन्ही वीरांनी मोलाचे योगदान दिले होते। जीवाची पर्वा न करता त्यांनी सुरुंग लावून किल्ल्याचा बुरुज उद्ध्वस्त केला आणि मराठा सैन्याला विजयाचा मार्ग खुला करून दिला होता। या शौर्यदिन सोहळ्याला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह इतिहास अभ्यासक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आगरी समाजाने इतिहासातील प्रेरणादायी घटना पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचे मत आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले। भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महिन्याभराच्या तयारीनंतर हा भव्य कार्यक्रम आयोजित केला होता। या वीरांच्या चिरंतन स्मृती म्हणजे आपल्या डोंबिवली शहराला लाभलेला शौर्यशाली वारसा आहे। डोंबिवली पश्चिम येथे उभारलेले मृत्युंजय आनमान ठाकूर शौर्यस्थळ हे या गौरवशाली वारशाचे ज्वलंत प्रतीक आहे। या ठिकाणी डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार, इतिहास संकलन समिती, कोकण प्रांत कल्याण विभाग व मृत्युंजय आनमान ठाकूर शौर्यदिन सोहळा संयोजन समितीच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित शौर्यदिन सोहळा दिमाखात पार पडला। या सोहळ्याला उपस्थित राहून दोन्ही मृत्युंजय वीरांना विनम्र अभिवादन करण्यात आले। आमच्या आग्र्यांचा इतिहास सरांनी सर्व सांगितलेलंच आहे, तुम्ही ऐकलं असेलच, जास्त काही सांगणं बरोबर नाही। पण ज्या व्यक्तीमुळे एवढं मोठं शौर्यस्थळ उभं राहिलं, रवींद्र चव्हाण साहेब यांची जी सर्व कृपा आहे आमच्यावरती, आणि कुठल्या राजकीय पक्षाचा कार्यक्रम नव्हता। तुम्ही बघे सर्व पक्षाची लोकं होती, समाजाची लोकं होती आणि वारकरी पण होते, धारकरी पण होते। त्यामुळे हा कार्यक्रम हा एवढा चांगला झाला। आम्ही होतो याचे आयोजक होतो, पण लोकांनी एवढा प्रतिसाद चांगला दिला आणि सरांनी सर्व नियोजन आम्हाला कालच सांगितलं होतं। त्यामुळे यांचे मी खूप आभार मानतो आणि जेवढे हा कार्यक्रम यावर्षी केले आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट प्रतीने मोठा कार्यक्रम पुढच्या वर्षी करू असं आम्हाला आशा वाटते। आगरी समाजामध्ये ज्या पद्धतीने ही संस्कृती टिकून आहे किंवा इतिहास टिकून आहे, अजूनही असं करण्यासाठी तरुणांमध्ये असा एक उत्साह जागण्यासाठी काय अजून? बघा, सरांसारखी मंडळी असली, रवींद्र चव्हाण साहेबांसारखी मंडळी असली तर समाजाच्या पाठीशी आमच्या ठामपणे उभी राहिली, आणि जोशी काका ना ह्यांच्या काकांसारखी मंडळी असली इतिहास संशोधन, तर डोंबिवलीचा इतिहास साता समुद्रापुढे पाठ जाईल याची मला आशा वाटते। आणि तुम्ही पत्रकार बंधू आले मोठ्या संख्येने, तुमचे पण आभार मानतो। धन्यवाद। तुम्ही आता बोललात की माझ्या वडिलांचा एक वारसा राहिलेला आहे की त्यांना नेहमीच समाजाचा पुढाकार देण्याचा एक वारसा त्यांचा राहिलेला आहे, समाजासाठी काम करण्याचं त्यांनी एक मोठं धाडस जे आहे ते त्या काळी त्यांचंही केलेलं होतं। नक्कीच त्याच मार्गदर्शनावर आणि त्या मार्गदर्शनावर चालता चालता मला आज रवींद्र चव्हाण साहेबांची एक खंबीर साथ मिळालेली की तुम्ही युवा पिढी म्हणून एक आपले समाजासाठी जे आहे ते अशा प्रकारची कामं जे आहेत ती राबवा, जेणेकरून आता उदाहरणार्थ आपले मृत्युंजय आन ठाकूर मान ठाकूर हे आगरी समाजाचे 17व्या शतकातले एक थोर बंधू होते आणि त्यांनी दिलेला बलिदान जो आहे तो आज देखील माझ्यासारख्या या भूमिपुत्र युवकांसाठी खूप भूमिपुत्र युवकांसाठी नाही तर सकल समाजासाठी हा एक आदर्श आहे। आणि नक्कीच या आदर्शाला पुढे घेऊन आम्ही असे कार्यक्रम जे आहेत ते करत राहू। आज या कार्यक्रमासाठी इतकी भरघोस गर्दी झाली ती कल्याण डोंबिवलीच्या भूमिपुत्रांची होती, पण येत्या काळात आम्ही ठाणे, भिवंडी आणि सकल नवी मुंबईमधून या कार्यक्रमासाठी आम्ही जास्तीत जास्त भूमिपुत्रांना जोडून हा कार्यक्रम अजून कसा पुढे जाईल आणि आपले मृत्युंजय आन ठाकूर मान ठाकूर यांची शौर्यगाथा अजून महाराष्ट्रभरात कशी पोहोचवता येईल यासाठी आम्ही कार्यरत आहोत।